हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर माधुरी वामपाटी, निर्मल हॉस्पिटल, मिरज. आपण प्रिमिटिव्ह रिफ्लेक्सेस सिरीज करत आहोत. त्यामधील आपण आज पाहूयात फिअर पॅरालायटिक रिफ्लेक्स काय असतो. फिअर पॅरालायसिस रिफ्लेक्स म्हणजेच FPR हा प्रीबर्थ रिफ्लेक्स आहे. जेव्हा बाळ जेस्टेशनल पिरियडमध्ये असते तेव्हा हा रिफ्लेक्स फॉर्म होतो आणि बाळाच्या जन्मावेळेस हा रिफ्लेक्स निघून जातो. हा रिफ्लेक्स गर्भावस्थेतच निर्माण झालेला असतो आणि बाळाच्या मेंदूमध्ये स्वसंरक्षणासाठी तयार झालेला असतो. म्हणजेच कोणताही धोका किंवा भीती वाटल्यास शरीर तात्पुरते घोटल्यासारखे किंवा फ्रीज होते. फिअर पॅरालायटिक रिफ्लेक्स जर रिटेन राहिला तर लहान मुले खूप रडतात, काही केले तरी शांत होत नाहीत, ती अनकोऑपरेटिव्ह राहतात, रेसलेस राहतात. मोठ्या मुलांमध्ये किंवा टीनेजर्समध्ये जर हा रिफ्लेक्स रिटेन राहिला तर त्यांच्यामध्ये कोणत्याही टाईपचं फोबिया डेव्हलप होऊ शकतो. ती मुले स्ट्रेस्ड राहतील, ब्लड प्रेशर ड्रॉप होऊ शकते, फेंटिंग, डिझीनेस फील करतील. अशा मुलांमध्ये क्रोनिक फिअर डेव्हलप होऊ शकते, ओव्हर स्वेटिंग होते, एन्झायटी फील होते, अनटॉलरन्स टुवर्ड्स स्ट्रेस असू शकतो, अनकोऑपरेटिव्हनेस होतात आणि अनइझीनेस फील करतात. फिअर पॅरालायसिस रिफ्लेक्स जर रिटेन असेल तर सिलेक्टिव्ह म्युटिझमचा प्रॉब्लेम येतो. यामध्ये काय होतं, मुलांना बोलता येते पण स्ट्रेस सिच्युएशनमध्ये ही मुले बोलू शकत नाहीत. मेजर इश्यू जो ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये दिसून येतो तो म्हणजे डिस्टर्ब स्लीप सायकल. ह्या मुलांचा फिअर पॅरालायसिस रिफ्लेक्स चेक केला पाहिजे. यामुळे आणखी एक इश्यू क्रिएट होतो तो म्हणजे नाईटमेअर सिच्युएशन. यामध्ये काय होते तर मुले झोपेतून किंचाळत घाबरून उठतात आणि परत त्यांना झोपवणे कठीण होते. फिअर पॅरालायसिस रिफ्लेक्स ऍक्टिव्ह असेल तर अशा मुलांमध्ये आय कॉन्टॅक्ट रिलेटेड इश्यूज येऊ शकतात. तर काय होते, मुले व्यवस्थित कम्युनिकेट करू शकत नाहीत. बाहेर जर मुले गेली तर बोलण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो, प्रॉपर कम्युनिकेशन डेव्हलप करू शकत नाही, एक्सप्रेसिव्ह लँग्वेजमध्ये प्रॉब्लेम येईल. त्यामागचे रिझन काय असते तर रिटेन FPR. अशा मुलांमध्ये बाहेर गेले की एन्झायटी फील होते, घाबरतात. FPR ॲक्टिव्हिटीजना आपण प्रीबर्थ एक्सरसाइजेस म्हणतो. ह्या आठवड्यातून एकदा मुलांकडून करून घ्याव्या लागतील. सो लेट्स हॅव लुक ऑन द टॅपिंग ॲक्टिव्हिटीज.